काय बाळा? चिकन बनवून देते का? तुला चिकन खायचंय? ठीक आहे, बनवते हा. चला आता बनवू चिकनची भाजी. त्यासाठी लागेल आपल्याला स्वच्छ धुतलेलं चिकन. त्यात आपण घालूया 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट. हे सर्व आपण छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर एका पातेल्यात तेल गरम करायला ठेवूया. तेल गरम झाल्यानंतर त्यात आपण कांदा घालूया. कांदा तेलामध्ये चांगला परतून घेऊया. कांदा परतल्यावरती गोल्डन असा दिसेल. आता त्यामध्ये ओल्या खोबऱ्याचा किस घालायचा. कांदा आणि खोबरे व्यवस्थित मिक्स करायचं आणि एकसारखं हलवत राहायचं, जेणेकरून कांदा आणि खोबरं एकसारखा लालसर भाजला जाईल. एकसारखं भाजून झाल्यानंतर त्यात आपण चिकन घालून घेऊया. चिकन व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण चिकन 10 मिनटं बारीक गॅसवर शिजून घेऊया. 10 मिनटं झाल्यानंतर मी आता चेक करत आहे. बऱ्यापैकी आता चिकन शिजत आलेलं आहे. पळीने चेक करून घेते आपलं चिकन कितपत शिजलं आहे. तुम्ही बघू शकता आपलं चिकन बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे. आता त्यामध्ये आपण गरम केलेलं पाणी घालून घेऊया. चिकन पूर्णपणे शिजतंय तोपर्यंत आपण उभा चिरलेला कांदा मोठ्या गॅसवर भाजून घेऊया. त्यात आपण 1 पळी तेल घालून कांदा चांगला परतून घेऊया. कांदा सतत एकसारखा हलवत राहावा, जेणेकरून आपला कांदा चांगला भाजला जाईल आणि आपली भाजी ही चांगली बनेल. कांदा जर चांगला भाजलेला असेल तर भाजीची चवही चांगली येते. आता आपण खोबरं भाजून घेऊया. खोबरं भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये आलं लसूण भाजून घेऊया. हे सर्व व्यवस्थित पाणी न घालता बारीक असं वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर एक कढई गरम करायची. त्यामध्ये 1.5 पळी तेल घालायचं. तेल गरम झाल्यानंतर आपण बनवलेलं वाटण त्यात व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. वाटण व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये आता 1 चमचा जिंजर गार्लिक पेस्ट घालून घेऊया. तेही व्यवस्थित हलवून घेऊया. सर्व मिश्रण व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण त्यात घरगुती 1 चमचा मसाला टाकूया. तोही परतून घेऊया. आता आपण त्यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालूया. 1 चमचा चिकन मसाला घालूया आणि 1 चमचा मीठ घालूया. हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चांगलं असं मिश्रण परतल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मिश्रण व्यवस्थितरित्या आपण मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर सर्व मसाले ह्या पाण्यामध्ये व्यवस्थितरित्या शिजतील. जेव्हा हे मसाले शिजतील त्यानंतर त्याला असं हे तेल सुटेल. तेल असं सुटल्यानंतर आपला मसाला जो आहे तो रेडी आहे. आपण जे चिकन शिजवण्यासाठी ठेवलं होतं आता आपण त्यामध्ये हे मसाले मिक्स करून घेऊया. ही जी ग्रेव्ही आपण ह्या पाण्यामध्ये टाकली ती आता पूर्णपणे छान अशी हलवून घ्यायची. व्यवस्थित अशी ग्रेव्ही सगळीकडे मिक्स करून झाल्यानंतर आपण हे जे चिकन आहे ते 10 मिनटं बारीक गॅसवर ठेवून देऊया. 10 मिनटानंतर ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून पुन्हा 1-2 मिनटासाठी बारीक गॅसवर असंच राहून देऊया. त्यानंतर एका वाटीमध्ये मी 2 चमचे येसूर घेतला आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून हे जे येसूर आहे व्यवस्थित मिक्स केला आहे. हे जे मिश्रण आहे आता आपण भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर भाजी चांगली मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स झाल्यानंतर 5 मिनटं पुन्हा एकदा बारीक गॅसवर अशीच भाजी ठेवून द्यायची आहे आणि 5 मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि झाली आपली भाजी तयार. चला आता आपण चिकन सुक्कं बनवूया. त्यासाठी आपण वॉश केलेलं चिकन घेतले आहे. त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घालून मिक्स करून घेतला आहे. आता ह्यामध्ये 1 चमचा घरगुती मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा चिकन मसाला आणि 4 चमचे दही हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स झाल्यानंतर त्यावरती कोथिंबीर घालून घेऊ आणि हे मिश्रण अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊया. अर्ध्या तासानंतर गॅसवर कढई तापायला ठेवू. कढई तापल्यावरती त्याच्यामध्ये 1 पळी तेल घालू. तेल गरम झाल्यानंतर
त्यामध्ये 1 चमचा भाजलेला कांदा, खोबरं, आलं, लसूण हे सर्व मिश्रण चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि हे वाटलेलं मिश्रण तेलामध्ये चांगलं परतून घेतलं आहे. नंतर त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घातलं आहे. हे चिकन व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण मॅरिनेट करताना मसाला, मीठ सर्व लावलेलं होतं, त्यामुळे आता कुठलाही मसाला वगैरे टाकण्याची काहीही आवश्यकता नाही. मिश्रण चांगलं मिक्स झाल्यानंतर ह्याला आपण 10 मिनटं मीडियम गॅसवरती परतायला ठेवूया. 10 मिनटानंतर तुम्ही बघाल चिकनला पाणी सुटलेलं आहे. जसजसं चिकन आपलं शिजेल तसतसं हे पाणी कमी होत जातं. 1-5 मिनटानंतर ह्यातलं सर्व पाणी आटलेलं आहे. आता आपलं चिकन सुक्कं रेडी आहे. आमच्या दक्षलाही आता खूप भूक लागली आहे. पटकन एक भाकरी बनवते आणि दक्षला जेवायला वाढते. दक्ष, दक्ष, हे घे तुझं जेवण. Thank you. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. Go. Yummy. थँक्यू.